हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, सद्यस्थितीत शिक्षक भरतीबाबत आपल्याला एक गुड न्यूज मिळत आहे. ती म्हणजेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आपल्याला शिक्षक भरतीच्या पुढच्या प्रक्रियेसाठी परवानगी मिळालेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी कोणत्या गोष्टी नमूद केले आहे आणि कोणत्या त्यांनी अटी टाकलेल्या आहे हे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. जर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटत असेल किंवा मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल मार्फत 25/2/2024 एक गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवाराची निवड झाली होती. त्यानुसार पात्र उमेदवारांना म्हणजे 11,000 जे विद्यार्थी होते त्यांना कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या नियुक्त प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आली होती. पण ह्यामध्ये निवडणूक आयोगाने म्हणजे 2024 निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यामुळे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, जे पात्र उमेदवार होते त्यामधील काही उमेदवाराचं काय झालेलं आहे, कागद पडताळणी व समुपदेशनाचा जे नियुक्त्या होत्या ते झालेल्या नाही आहे. त्यामुळे बघा आचारसंहिता कालावधी नियुक्ती संदर्भातील कार्यवाही निर्बंध आले, म्हणजे त्यावेळेस काय झालं, नियुक्त्या देण्यात आलेल्या नाही आहे काही विद्यार्थ्यांना. तथापि या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेत नियुक्त प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत भारतीय निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. तर ह्या ज्या निवडणूक आचारसंहिता लागू झाल्या होत्या त्यामध्ये काय झालं, नियुक्ती देण्यात नव्हते आले. त्यासाठी पवित्र पोर्टल यांनी काय केलं की न्यायालयात त्यांनी ह्या प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मागितली होती. तर त्यावर यांचं उत्तर असं आलं आहे की या संदर्भात भारतीय निवडणूक आयोग यांनी नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कारवाई करण्यास परवानगी दिली असून, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इथे निवडणूक आयुक्तांनी अशी परवानगी दिली आहे की जिथेच्या ज्या ठिकाणाच्या निवडणुका पूर्ण झालेल्या आहेत त्या ठिकाणी हे समुपदेशनाची प्रक्रिया चालू करण्यास काही हरकत नाही. तसे या पत्रात म्हणजे 19/4/2024 अन्वये या कार्यालयास कळवण्यात आलेले आहे. म्हणजे ज्या ठिकाणाच्या निवडणूक का पूर्ण झालेला आहे त्या ठिकाणाच्या ज्या पवित्र पोर्टल मार्फतद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया किंवा समुपदेशनाची प्रक्रिया चालू करण्यास हरकत नाही आहे असे निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. तर या ठिकाणी मित्रांनो निवडणूक आयोगाने फक्त जॉईनिंग देण्याची परवानगी दिलेली आहे. पुढची कोणतीही प्रक्रिया सद्यस्थितीत तरी होणार नाही आहे. म्हणजेच नवीन कोणत्याही याद्या सद्यस्थितीत तरी लागणार नाही आहेत. सद्यस्थितीत फक्त जॉईनिंग लेटर देण्याची परवानगी इथं आपल्याला मिळाली आहे. आचारसंहिता हे 4 जूनला संपणार आहे. त्यानंतरच पुढील प्रक्रिया म्हणजे शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणजे जून या महिन्यामध्ये कन्व्हर्टेड राऊंडची जाहिरात आणि विथ इंटरव्ह्यूची जाहिरात पण येऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.